फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार. सो फ्रेंड, आता तुम्हाला तुरीची डाळ दिसलीच असेल तर तुम्हाला असं वाटलं आता ही वरण भात बनवणार आहे. बट नो, मी आज वरण भात बनवणार नाही. आपण वरण भात नेहमीच खात असतो, पण मी आज वरण आणि फूल बनवणार आहे. म्हणजे कसं वरण फूल बनवतं ते बघूया आपण. सो मी वरण जसं आपण मोस्टली बनवतो तसं, पण मी साधं वरण बनवणार आहे. मी असं कढीपत्ता, हिरवी मिरची वगैरे काही टाकणार नाही आहे. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि हिंग कंपल्सरी घालायचं आहे आणि साजूक तुपाची फोडणी दिली आहे मी. त्याचा स्वाद खूप छान येतो आणि छानपैकी मी वरण बनवले आहे. आणि मी आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं मीठ टाकून चपातीचं पीठ मळलं आहे आणि मी चपात्या लाटून घेणार आहे. आणि चपात्या लाटून आपण पुरी जसं बनवतो ना, तर पुरीचा शेप दिला म्हणजे असं काप काढून घेतले आहे मी आणि त्याचं मी फूल बनवणार आहे. बघा, मी म्हणजे आपण मोदक बनवतो ना, मोदक आपण सर्व बाजूला पॅक करतो. मी असं फक्त 2 बाजूने पॅक करणार आहे. असे मोदक आणि उकळत्या वरणात मी सोडणार आहे. कारण भाजी चपाती खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो नेहमी तेच असं. हे जरा पौष्टिक पण असतं, ऑइल फ्री असतं, पण हां, साजूक तूप खाताना पण घालायचं, त्याचा स्वाद चांगला असतो. कारण आपण वरण भातावर तूप खातच असतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं आहे. माझ्या मिस्टरांना खूप आवडतं. मी तर अर्ध्या रात्रीला उठूनसुद्धा खाणार. आपण लंच, डिनर, नाश्ता केव्हाही खाऊ शकतो. सो हे खायला काही बंदी नाही, जरा ऑइल फ्री. सो फ्रेंड, माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आणि आमच्याकडे ना हे फूल वरण बोलतात, तर तुमच्या साईडला काय बोलता? कारण वरण चिकोल्या पण बोलता. माझे मिस्टर तर वरण चिकोल्याच बनतात, फूल खाता पण चिकोल्याच बोलतात. सो तुमच्याकडं काय बोलता याला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. सो असं सपोर्ट करत राहा.